महाराज तुमची 650 वर्षाची पूर्वची परंपरा आहे, मान्य आहे ना, आता चालू. पण मूळ संत भानुदास महाराजांचे जे वडील होते भास्कर पंत कुलकर्णी म्हणून, हे मूळ सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ नावाच्या गावचे. आजही ते गाव आहे अजून शाबूत, व्यवस्थित हे सगळं वारकरी संप्रदाय परंपरा चालू आहे तिथं. त्या म्हैसाळहून 135 किलोमीटर पंढरपूर होत. भास्कर पंत कुलकर्णी घराण्यात जन्म होता. जमीन जायदाद भरपूर काही होती. कुलकर्णी होते, वतनदार होते. वतनदार म्हणजे ज्याच्याकडे जमीन जास्त तो वतनदार. आणि ते वतनदार असल्यामुळं आपला कपड्याचा व्यापार करावा आणि घोडं होतं. त्या घोड्यावर पडशी टाकायची एका बाजूला, दुसऱ्या बाजूला त्याच्यावर एक कात्री, एक मोजपट्टी आणि त्याच्यावर 1 वार 2 वार 3 वार असं. पूर्वी मीटर नव्हतं ना, 1 वार 2 वार असे कापड मोजायचे, त्याची कापायचे, ते विक्री करायची, त्याच्यावर उदरनिर्वाह चालायचा. पण पंढरपूरची वारी भास्कर पंतांनी कधी सोडली. पण भास्कर पंतांना त्यांच्या पोटी आता भानुदास नावांचे चिरंजीव त्यांना प्राप्त झाले पांडुरंगाच्या कृपेने. आणि हे झाल्यानंतर लहान लेकरू, 8 दिवसाचं लेकरू प्रखरतेनं त्या सूर्यकिरणात म्हणजे सूर्याकडं पाहत असताना डोळ्यात डोळे घालून जसं पाहतो आपण, तशा पद्धतीने त्या प्रखर सूर्यकिरणाकडे पाहत होतो. आईला लक्षात आलं लेकरू गुणाचं दिसतंय. आईला लगेच कळतं लेकरू गुणाचं आहे का अवगुणाचं आहे. तिला लक्षात आलं, तिने लगेच सांगितलं हा कदाचित सूर्याचा दास आहे, म्हणून याचं नामकरण करा भानुदास. भानु म्हणजे काय, सूर्य, आणि मग सूर्याचा दास आहे म्हणून याचं नामकरण, यांचं नामकरण भानुदास झालं. भानुदास महाराज हळूहळू मोठे होऊ लागले. मोठे झाल्यानंतर आता कळायला लागलं आपल्या घराची परंपरा आहे म्हैसाळ ते पंढरपूर वारी करायची. कुठलची, पंढरपूरची वारी. आणि मग ही वारी करत असताना एक दिवस भानुदास महाराज भास्कर पंतांच्या अर्थात वडिलांच्या माग लागले. बाबा मी पण येतो आज. बाबा म्हणले अरे तुम्ही आलात, घरची पूजा नैवेद्य कोण करल. नाही म्हणले बाबा ते काही तुम्ही सोय करा, पांडुरंग परमात्मा बघून घेईल, तुम्ही काही काळजी करू नका, मला तुमच्या सोबत वारीला यायचं. पहिल्या वर्षी नकार दिला, दुसऱ्या वर्षी नकार दिला, तिसऱ्या वर्षी शेजारच्या काकांना, जोशी काकांना सांगून पूजा नैवेद्य तुम्ही करा, पण मी माझ्या बाबांसोबत पंढरपूरच्या वारीला जाणार म्हणजे जाणार. दर मुक्काम करत करत 135 किलोमीटर, जास्त अंतर नाही. त्या काळात सगळं चालत, काही साधनं नव्हते वगैरे. पायी वारी त्या म्हैसाळ ते पंढरपूर त्या ठिकाणी निघाली. भानुदास महाराजांनी सगळ्या मंदिराचं दर्शन आपल्या वडिलांसमोर घेतलं. पुंडलिकाचं असेल, आणि मग हे सगळं दर्शन घेऊन पांडुरंगाचं दर्शन झालं. परतीची वारी सुरू झाली. परत आले आणि सांगितलं आता भास्कर पंतांनी जिम्मेदारी दिली, मी थकलोय, माझे गुडघे दुखू लागलेत, इथून पुढची वारी पंढरपूरची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आहे की नाही. हे नियम आहे आपल्याकडं, हे तीर्थाची वारी करणं हे नियम आहे. आणि मग हे नियम आपल्याला पुढे करायचे असतील तर आता मी थकलोय, इथून पुढची वारी मी घरचं सांभाळतो, इथून पुढची वारी तू कर. म्हणून भानुदास महाराजांनी पुढे ती म्हैसाळ ते पंढरपूर वारी सुरू केली. पण योगायोग तारुण्यावस्थेत आले, विवाहबद्ध झाले, आणि मग दररोज मुक्काम कपड्याचा व्यापार करत करत सगळा परमार्थ करत असताना लोक आग्रह करायचे, महाराज आज आमच्या गावचा सप्ताह आहे, आज तुमची कीर्तन सेवा आहे बरं का, लवकर या. त्यावेळेस असं नाही 9:30 निघालं की 11ला बीड. अहो कितीतरी मैल चालत जावं लागायचं. कुणी भेटलं, एखादा घोडा मिळाला, एखादा बैलगाडीवाला मिळाला तर त्याच्यात उभं बसायचं आणि यायचं. आणि मग भानुदास महाराजांनी कीर्तन करावे. ओळख होत 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 म्हैसाळ कुठं 450 किलोमीटर पैठण, आणि पैठण कुठं. फिरत फिरत पैठणात आले. पैठण हे स्थान त्यांनी निश्चित केलं, गोदावरी नदीच्या तीरावर असलेली ही प्रतिष्ठान नगरी. आणि ही सगळी गोष्ट 650 वर्षापूर्वीची सांगतो बरं का, नाथांच्याही आधीची. आणि मग भानुदास महाराजांनी प्रतिष्ठान नगरी हे स्थान निश्चित केलं. इथून पुढचं सगळं काय असेल हे पिंपळवनातच मी करणार. पूर्वी आमचं म्हणजे गावातलं नाथ मंदिर जिथं आहे तिथे सगळं पिंपळवन होतं, पिंपळवनातच मी स्थायिक होणार असं त्यांनी खुणगाड बांधली. आणि मग तिथून पंढरपूरची वारी सुरू झाली. विठ्ठल विठ्ठल.